जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर येथील जोर्वे रोड येथील रहिवाशी सुनील जोर्वेकर व त्यांच्या पत्नी चित्रा सुनील जोर्वेकर यांच्या जामनीच्या वाटपच्या वादावरून आरोपी निखिल अनिल जोर्वेकर हा मद्यपानाच्या नशेत असताना त्यांना मारहाण केली, घराची तोडफोड केली. सदर व्यक्तीबद्दल संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मी सुनील एकनाथ जोर्वेकर आणि ही माझी पत्नी चित्रा सुनील जोर्वेकर. आम्ही दोघं 6 वाजता घरी असताना तो अचानक दारू पिऊन आमच्या शिव्या देत माझ्या घराकडे आल्या पहिल्या खिडक्या तोडल्या, 2-3 बुक्क्या मारल्या आणि मग घरामध्ये आला. तुम्ही कुठं राहिलाय? जोरवा रोड, फादरोडी शेजारी. अच्छा, आपला काय जमिनीचा वाद आहे का? जमीनचा वाद नाही, वाटप करायचं असं तो मला विचारलं का नाही, हे काहीतरी कारण नसताना भांडण उकरून काढलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. असं याच्या अगोदर 2दा तिथं 5-7-8 वेळेस आम्हाला असंच केलं. आम्ही तिथं राहू नये, पण तुमच्या इथं काही संबंध नाही, सगळं माझं आहे, तुम्ही इथून निघून जायचं. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती का तुम्ही? आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. तिथं आमची एनसी नोंदून घेतली. पोलीस जाऊन आणि तो मिळाला नाही, परंतु आत्तासुद्धा तो तिथंच आहे. बाजूने सगळे जंगल, शेतीचा एरिया असल्यामुळे तो लपून राहिला. आणि आता आमची सून आहे तिथं, भारती जोर्वेकर, आणि मुलगा आहे 4-5 वर्षाचा नातू, तो त्यांना दगड मारून राहिला वरून. आरोपीचं काय नाव तुमचं? आरोपीचं नाव निखिल अनिल जोर्वेकर. अच्छा, सदर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून आम्हाला सुरक्षा द्यावी. जोपर्यंत त्याला पकडून आणत नाही आम्ही इथून पोलीस स्टेशन बसून हलणार नाही. अतिशय आडदड स्वभावाचा आहे. मला म्हणतो पेट्रोल डिझेल टाकून मारून म्हणजे जाळून देईल. म्हणजे माझ्या तोंडापर्यंत असं हात करून मारायला धावला माझ्यावर. मागच्या महिन्यात म्हणते मार्च महिन्यात तर माझ्या 2दा-3दा बुद्धी मारले त्यांनी, तेव्हा पण कंप्लेंट केली होती. आणि आता त्यांनी हातच पार केली. एवढं फार शिव्या वगैरे घाण बोलतो, शिव्या देतो. लहानपणापासून आम्ही लहानचं मोठं केलं, पण ते तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? आता त्यांनी काय दांडी घेऊन येतो, चाकू घेऊन येतो. दांडे घेऊन येतो, चाकू घेऊन येतो. आम्हाला आम्ही तिथं राहिलं पाहिजे का नाही, एवढं आमचं जीवाला भीती वाटवायली. मी सुनील एकनाथ जोर्वेकर, राहणार सुकवडी, जोरवा रोड, फादरोडी इथं राहतो. काही कारण नसताना माझा पुतण्या निखिल अनिल जोर्वेकर हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा असून तो नेहमी आम्हाला दादागिरी आणि मारहाण, काट्या आणि तुला कापतो, तुला मारितो, तुला पेट्रोल टाकून पेटून देतो, अशा स्वरूपाच्या धमक्या देत असतो. कालसुद्धा संध्याकाळच्या वेळेस काही कारण नसताना घरात येऊन दांडा वैते घेऊन मला मारहाण करण्यास आला. मी त्याला समजून सांगितलं, परंतु तो काय ऐकत नव्हता. माझ्या मंडळीला सुद्धा जीवे मारण्याची तरी धमकी दिली. आमच्या कुटुंबाला त्याच्यापासून फार मोठा धोका आहे जीवास. तरी पोलिसांना आम्ही NCR दाखल केली आहे. पोलिसांनी अजून पूर्ण कारवाई केलेली नाही. तरी आमच्या या कुटुंबाचं पोलिसांनी संरक्षण द्यावे. आम्ही अमोलजी खताळ पाटील यांच्याकडे सुद्धा अर्ज दिलेला आहे. आता जर याही पुढे जर आम्हाला संरक्षण मिळालं नाही तर आम्ही DSP ऑफिसला जाऊन आत्महत्या करू किंवा तिथं उपोषण करू. त्याच्या पुढे आम्हाला न्याय मिळाला नाही तर गृहमंत्र्याकडे जाऊ. तुम्हाला काय केलं होतं त्यांनी? त्याने आला आणि शिव्या द्यायला, यांना मारायला लागला. मी घाबरले, माझी छाती दडदड व्हायला लागली. माझ्या तोंडापाशी यायचा, हातात करून म्हणे तुला मी जाळून टाकेन, तुला मी जे पेट्रोल टाकून मारून टाकेन म्हणे. आणि हात करून माझ्या मागच्या म्हणजे 2-3 महिने झाले तेव्हा माझ्या तोंडात 2 बुद्धी मारले गालावर. तेव्हा पण कंप्लेंट दिली होती. आता सुद्धा म्हणजे मारायवर त्याची बहीण पोलीस आहे ना, त्याच्यामुळे ती दादागिरी बहिणी पोलीस असल्यामुळे कानावर वाळू फेकून मारली. आता ह्यांनी काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला? पोलिसांनी म्हणे कारवाई करू. अजूनपर्यंत रात्री जाऊन आले, तो तिथेच होता घरात, परत आणलं नाही. आम्हाला असं आमचं असं म्हणणं आहे तर आमच्या कुटुंबाला खऱ्या मान्य पोलिसांनी संरक्षण द्यावा. पोलिसावर आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो तर त्यांनी आमच्या कुटुंबाला संरक्षण द्यावा किंवा त्याच्यापासून आमचा जीव वाचवा. नाही तर
100% आम्हाला तो मारणार आहे जीवच, एवढी आम्ही गॅरंटी देतो. तेव्हा पोलिसांनी खात्रीशीरपणे त्याच्यावर कारवाई करा. तोपर्यंत आम्ही घरी जात नाही. रात्रीपासून आम्ही पोलीस स्टेशनला नाही घरी गेलो नाही. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.